दिवस वाढ होत आहे। चोरटे दिवसा ढवळ्या तर कधी अंधाराचा फायदा घेऊन चोरी करू लागले आहेत। चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या चोरट्यांना वर्दीचा धाक राहिला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। तर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काल सोमवारी 9 डिसेंबरला कासा बाजारपेठेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकाने फोडली आहेत। तर डहाणू तालुक्यातील कासा बाजारपेठेत सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी 5 दुकाने फोडून 10 ते 12 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे। श्रद्धा कॅफे, मुलतानी ट्रेडर्स, फर्निचर आणि राजलक्ष्मी स्पेअर्स पार्ट्ससह अन्य दुकानांमध्ये चोरीचा प्रकार घडला। लोखंडी रॉडने शटर उचलून ही चोरी करण्यात आली। चोरीचा हा प्रकार बाजारपेठेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। पहाटे 4:17 वाजता सफेद कपडे घातलेला, चेहऱ्यावर कपडा आणि चष्मा लावलेला चोरटा दुकानामध्ये शिरताना दिसत आहे। विशेष म्हणजे चोरांनी काठीच्या साह्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून त्यांना निकामे केले। एका दुकानात पुढे कॅमेरा असल्याने मागील दरवाजाचा उपयोग करून प्रवेश करण्यात आला। चोरी दरम्यान फक्त गल्लीतील रोकड लंपास केली असून कोणत्याही वस्तूची चोरी झालेली नाही। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। व्यापाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे की हे चोर व्यसनाधीन असू शकतात। त्यांनी पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे। याआधीही बाजारपेठेत शटर तोडून चोरीचे प्रकार घडले होते। व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे गांजाच्या व्यसनाधीन टोळीवर कारवाई करण्याची आणि बाजारपेठेत गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ असून पोलिसांच्या तातडीच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चोरट्यांना पोलिसांच्या वर्दीचा धाक राहिला नाही अशी चर्चा सुरू आहे। तर वारंवार चोरीच्या घटना घडूनही चोरट्यांना शोधण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत।